नमस्कार मंडळी, मी तुमची गॉसिप गर्ल आरजे वैष्णवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते ओनली ऑन स्माइल FM 90.8 रेडिओ स्टेशन अकलूज. आता आजचे कलाकार कोण आहेत ना, यांची ओळख ही थोडीशी वेगळ्या स्टाईलमध्ये करून द्यायला अजिबातच हरकत नाहीये. खरं तर ना, 2 गाड्यांवर पाय ठेवून त्यांनी एंट्री घेतली आणि अशी त्यांची ही एंट्री आहे किंवा अशी त्यांची ही ओळख आहे, जी आजही आयकॉनिक एंट्री म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याचं नाव आहे. कॉलेजमध्ये 2 गाड्यांवर पाय ठेवून त्यांनी एंट्री घेतली. आता माझी सटकली म्हणत गुंडांना धोपटलं. आली रे आली आता तुझी बारी आली म्हणत जयकांत शिकरेला पळवलं, असा तो बाजीराव सिंह म्हणजेच अजय देवगण यांच्याबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत. मंडळी, तुम्हाला अजय देवगण यांचं खरं नाव माहीत आहे का? म्हणजे आपल्याला अजय देवगण असं माहीत असलं तरी त्यांचं खरं नाव विशाल वीरू देवगण असं आहे. अजय हे एक भारतीय अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते देखील आहेत. अजय यांनी आजपर्यंत 100हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि अजय यांनी अभिनयासाठी 2 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 4 फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार जिंकले आहेत. मंडळी, अजय यांनी 1991 मध्ये फूल और कांटे या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी जिगर, संग्राम, दिलवाले आणि दिल जले यांसारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये अभिनय केला. या सिनेमांनंतर अजय ॲक्शन हिरो म्हणून प्रसिद्ध झाले. अजय यांनी जख्म, हम दिल दे चुके सनम, कंपनी, दीवानगी आणि द लेजंड ऑफ भगत सिंग मध्ये देखील काम केले आणि त्या कामाबद्दल समीक्षकांनी त्यांना पसंत देखील केली. गोलमाल फन अनलिमिटेडच्या यशानंतर त्यांनी रोहित शेट्टी यांच्यासोबत गोलमाल रिटर्न्स, ऑल द बेस्ट, फन बिगिन्स, गोलमाल 3, सिंघम यांसह अनेक ॲक्शन कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केले. त्यासोबतच अजय यांनी तान्हाजी या ऐतिहासिक गोष्टीवर आधारित चित्रपटात महत्त्वाची भूमिका देखील निभावली आहे. मंडळी, अजय देवगण एफ फिल्म्स या निर्मिती कंपनीचे मालक आहेत आणि या निर्मिती कंपनीची सुरुवात ही 2000 साली झाली. 2008 मध्ये त्यांनी यू मी और हम या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. शांत, कमी बोलक्या स्वभावाचे असणारे असे अजय देवगण, पण अभिनय मात्र अगदी सुंदर पद्धतीने करणारे. अजय देवगण यांचे डोळे फार बोलके आहेत असं म्हणतात. अजय यांनी गंभीर, विनोदी, रोमॅन्टिक, ऐतिहासिक अशा प्रकारचे सिनेमे केले आहेत. अजय या क्षेत्रात कसे आले, त्यांनी कशा प्रकारचे सिनेमे केले आहेत आणि त्यांचा मनोरंजन क्षेत्राचा एकूणच प्रवास कसा आहे, हे सर्व प्रश्न नक्कीच तुम्हाला पडले असणार आहेत. मंडळी, अजय देवगण यांचा जन्म अमृतसर येथील पंजाबी हिंदू कुटुंबात झाला. अजय यांचे वडील वीरू देवगण हे स्टंट कोरिओग्राफर आणि ॲक्शन चित्रपट दिग्दर्शक होते आणि त्यांची आई वीणा या एक चित्रपट निर्मात्या आहेत. त्यांचा भाऊ अनिल देवगण हा चित्रपट निर्माता आणि पटकथा लेखक आहे. अजय यांनी जुहू येथील सिल्वर बीच हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर मिठाबाई कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. जिगर फिल्मच्या शूटिंग दरम्यान अजय करिश्मा कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होते, पण काही वर्षांनी 1995 मध्ये ते वेगळे झाले आणि त्याच वर्षी अजय हे काजोल यांच्या प्रेमात पडले आणि गुंडाराज सिनेमाच्या शूटिंग दरम्यानची ही गोष्ट आहे. अजय आणि काजोलला आजही बघितलं तरी असं वाटतं ना की हे दोघे एकत्र कसे आले असतील. तेव्हाही प्रसार माध्यमांनी त्यांना न शोभणारी जोडी असं म्हटलं होतं. 24 फेब्रुवारी 1999 रोजी अजय आणि काजोल यांनी अजय यांच्या घरी पारंपरिक महाराष्ट्रीयन आणि हिंदू दोन्ही पद्धतीने विवाह केला. अजय आणि काजोल यांना न्यासा आणि युग नावाची 2 मुले आहेत. अजय हे पहिले बॉलिवूड सेलिब्रिटी होते ज्यांच्याकडे शूटिंग लोकेशन्स, प्रमोशन आणि वैयक्तिक सहलींसाठी खाजगी जेट होते. अजय आणि काजोल यांना किती जरी त्या काळी क्रिटिसाइज केलं गेलं असलं ना, तरी सुद्धा आजही ते एकत्र आहेत आणि मला वाटतंय की लोक काय म्हणतात ह्यापेक्षा आपण कोणासोबत कम्पॅटेबल आहोत, आपला लाईफ पार्टनर आपल्यासोबत खुश आहे की नाही किंवा आपण आपल्या लाईफ पार्टनरसोबत खुश आहोत की नाही, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. कारण तुम्ही किती जरी आनंदी असला तरी लोक तुम्हाला नावच ठेवणार आहेत किंवा तुम्हाला नजरच लावणार आहेत आणि तुम्ही जरी आनंदी नसाल तरी सुद्धा लोक तुम्हाला नावच ठेवणार आहेत. त्यामुळे लोक काय म्हणतील यापेक्षा आपण किती खुश आहोत आपल्या लाईफ पार्टनरसोबत, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. 1991 मध्ये अजय देवगण यांनी सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यावेळी ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या मुलासोबत विशाल नावाच्या इतर अनेक अभिनेते तेव्हाच लॉन्च झाले होते. त्यामुळे अजय यांनी त्यांचे विशाल हे नाव बदलून अजय असं करून घेतलं.
अजय यांनी फूल और कांटे या चित्रपटातून त्यांच्या करिअरची सुरुवात केली आणि अजय यांना सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला होता. या सिनेमात त्यांनी अभिनेत्री मधू यांच्यासोबत काम केले होते. सिनेमाच्या सुरुवातीच्या दृश्यात अजय यांनी 2 मोटारसायकलींमध्ये संतुलन साधत स्प्लिट केलं होतं आणि त्यानंतर त्यांचा पुढचा चित्रपट जिगर हा बॉलिवूडचा मार्शल आर्ट चित्रपट होता, ज्यात करिश्मा कपूर होत्या. हा सिनेमा दिवाळी वीकेंडला प्रदर्शित झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर 7 कोटी रुपये कमवले होते. हा चित्रपट त्या वर्षातील 7व्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आणि यानंतर पिक्चरांचा सिलसिला असाच चालू झाला आणि अनेक एक से बढ़कर एक सिनेमे अजय देवगन यांनी आपल्या बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी दिले आहेत. मंडळी, 1991 ते 99च्या काळात अजय यांनी दिलवाले, कानून, सुहाग, विजयपथ, नाजायज, हलचल, गुंडाराज, हकीकत, जंग, दिल जले, इतिहास, इश्क, प्यार तो होना ही था, हम दिल दे चुके सनम, जख्म, हिंदुस्तान की कसम, होगी प्यार की जीत, कच्चे धागे, दिल क्या करे, गैर आणि तक्ष या सिनेमांमध्ये काम केले. 2000 मध्ये अजय यांनी हॅरी बावेजाच्या दिवानेमध्ये काम केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही आणि त्याच वर्षी अजय यांनी त्यांच्या पहिल्या होम प्रोडक्शनमध्ये राजू चाचा या सिनेमामध्ये काम केले आणि मला वाटते की राजू चाचा हा सिनेमा त्या काळातील फेवरेट सिनेमा होता. मंडळी, अजय देवगन यांचे कोणते सिनेमे तुम्हाला आवडतात? मला जर विचाराल तर माझा ऑल टाइम फेवरेट आहे तो म्हणजे दृश्यम आणि दृश्यम 2. कमाल, म्हणजे अर्थातच त्या चित्रपटाचं जे काही प्लॉट आहे, जी काही स्टोरी आहे ती कमाल आहे आणि ज्यावेळी स्टोरी कमाल असते, तुमची स्क्रिप्ट तेवढ्या ताकदीची असते, त्याच ताकदीने सिनेमा सुद्धा उभारतो. म्हणजे एखादा सिनेमा हिट होण्यामागचं कारण हे फक्त आणि फक्त अभिनेत्यांचा अभिनयच नसतो, तर त्यामागे सगळ्यात पहिलं म्हणजे स्क्रिप्ट असते. स्क्रिप्ट नंतर डिरेक्टरचं विजन काय आहे, त्यानंतर कॉस्ट्यूम काय आहेत, म्हणजे बऱ्याच गोष्टी. नंतर सिनेमा ज्यावेळी एडिट होऊन येतो किंवा मग त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे टाकलं जातं, सगळ्या गोष्टी फिलअप केल्या जातात, त्यानंतर सिनेमा हिट होणार की फ्लॉप हे ठरतं. फक्त अभिनेत्यांवरून सिनेमा हिट की फ्लॉप हे ठरत नाही, त्यासाठी त्या ताकदीची स्क्रिप्ट सुद्धा लागते. 2000 मध्ये अजय यांनी राजकुमार संतोषी यांच्या भगत सिंग यांच्या जीवनावर आधारित बायोपिक द लेजंड ऑफ भगत सिंग मध्ये भगत सिंग यांची भूमिका साकारली होती. अजय यांच्या या सिनेमातील अभिनयाला समीक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. हा चित्रपट 7 जून 2002 रोजी प्रदर्शित झाला आणि हिंदी सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी फिल्मफेअर समीक्षक पुरस्कारासह 3 फिल्मफेअर पुरस्कारांसह 2 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील जिंकले. त्यासोबतच अजय यांनी त्यांच्या द लेजंड ऑफ भगत सिंग सिनेमातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा 2रा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला होता. पण या सिनेमाला प्रेक्षकांनी इतकी पसंती दर्शविली नाही. त्यानंतर अजय यांनी अनीस बज्मीच्या दिवानी या सिनेमात काम केले. हा चित्रपट विलियम डायहल्सच्या प्रिमल फियर या कादंबरीपासून प्रेरित होता. या चित्रपटाने अजय यांना त्यांच्या भूमिकेसाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार, सर्वोत्कृष्ट खलनायकचा स्टार स्क्रीन पुरस्कार आणि नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी झी सिने पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही यशस्वी ठरला. मंडळी, आपल्या इतिहासावरील जे काही चित्रपट आधीच्या काळी निघाले त्या काळी तितका चांगला रिस्पॉन्स मिळत नव्हता, परंतु दिवस बदलले आहेत आणि आज इतिहासावर कोणताही सिनेमा येऊ द्यात, त्या सिनेमाला सिनेमा थिएटरमध्ये गर्दीच झालेली आहे. आणि मला वाटतंय की द लेजंड ऑफ भगत सिंग हा चित्रपट त्या काळी जरी हिट झाला नसला तरी सुद्धा आज त्या चित्रपटाचा एक वेगळा असा फॅनबेस आहे. मंडळी, अजय देवगन यांनी ऋतुपर्णा घोष यांच्यासोबत कोलॅबोरेशन करत रिलेशनशिप ड्रामा रेनकोटमध्ये ऐश्वर्या राय यांच्यासोबत काम केले. हा चित्रपट ओ हेन्नीच्या द गिफ्ट ऑफ मॅगीचे रूपांतर आहे. रेनकोटला समीक्षकांनी मोठ्या प्रमाणावर प्रशंसा मिळवून दिली आणि हिंदीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळवला. 2005 हे वर्ष अजय यांच्यासाठी कमी यशस्वी ठरले. त्यांचे चित्रपट आर्थिकदृष्ट्या यशस्वी झाले नाहीत. त्यात इन्सान, ब्लॅकमेल, मैं ऐसा ही हूं,
टँगो चार्ली आणि शिखर यांचा समावेश होता. पण काल आणि अपहरण या त्यांच्या चित्रपटांनी चांगली कमाई केली. अपहरणमधील त्यांच्या अभिनयासाठी अजय यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारासाठी नामांकन देखील मिळाले होते. कालमधील खलनायकाच्या भूमिकेमुळे अजय यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. त्यानंतर अजय यांनी ओमकारा, गोलमाल, गोलमाल रिटर्न्स, गोलमाल 3, हल्ला बोल, यू मी और हम, लंडन ड्रीम्स, वन्स अपॉन अ टाइम, राजनीति, सिंघम, बोल बच्चन, सन ऑफ सरदार, सिंघम रिटर्न्स, दृश्यम, अतिथि तुम कब जाओगे, तेज, हिम्मतवाला, ॲक्शन जॅक्सन, शिवाय, गोलमाल अगेन, तानाजी आणि भुज या सिनेमांमध्ये काम केले आहे. आणि हे सर्व सिनेमे कमाल आहेत, सुपर डुपर हिट आहेत. आणि या सिनेमांशिवाय अजय देवगण यांचं करिअरच पूर्ण होऊ शकत नाही, कारण हे सिनेमे लय भारी आहेत, क्लास आहेत. त्यामुळे अजय देवगणचे हे सिनेमे तुम्ही आवर्जून पाहायलाच हवे आहेत. मंडळी, अजय देवगण यांनी फक्त एक अभिनेता म्हणूनच काम केलेलं नाहीये, तर त्यांची स्वतःची प्रोडक्शन कंपनी सुद्धा आहे आणि त्या बॅनरच्या खाली सुद्धा त्यांनी अनेक चित्रपट काढलेले आहेत. मंडळी, अजय देवगण एफ फिल्म्स ही एक चित्रपट निर्मिती कंपनी आहे, ज्याची स्थापना अजय देवगण यांनी 2000 मध्ये केली होती. ही कंपनी मुख्यतः हिंदी चित्रपटांची निर्मिती करते. 2000 मध्ये एडीएफच्या कंपनीने राजू चाचा हा पहिला चित्रपट प्रदर्शित केला. या चित्रपटात अजय स्वतः मुख्य अभिनेते म्हणून होते आणि काजोल या मुख्य अभिनेत्री होत्या. राजू चाचा या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 82.5 दशलक्ष रुपये कमवले. 2008 मध्ये अजय यांनी यू मी और हम या सिनेमाची सहनिर्मिती केली. या सिनेमातून अजय देवगण यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटातही अजय आणि काजोलने मुख्य भूमिका केली होती. हा चित्रपट स्वतः अजय आणि इतर 3 लोकांनी लिहिला होता. पुढे 2009 मध्ये अजय यांनी ऑल द बेस्ट फन बिगिन्स मध्ये या सिनेमाची निर्मिती केली होती आणि त्यात अभिनय देखील केला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केले होते आणि अजय यांच्यासोबत सिनेमात संजय दत्त, फरदीन खान, बिपाशा बासू आणि मुग्धा गोडसे यांनी अभिनय केला होता. हा चित्रपट 16 ऑक्टोबर 2009 रोजी प्रदर्शित झाला आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. 2009 मधील सर्वाधिक कमाई करणारा 9वा बॉलिवूड सिनेमा हा ठरला. त्यानंतर सिंघम रिटर्न्स, शिवाय, टोटल धमाल या सिनेमांचीही निर्मिती केली गेली. यासोबत अजय यांनी ऑक्टोबर 2015 मध्ये NYVF वाला या कंपनीचीही निर्मिती केली. ही कंपनी अजय आणि काजोल यांच्या न्यासा आणि युग या मुलांच्या नावावर आहे. या कंपनीने प्रेम रतन धन पायो, तमाशा, बाजीराव मस्तानी, दिलवाले, फोर्स 2 आणि सिम्बा या सिनेमासाठी स्पेशल इफेक्ट्ससाठी वापरली गेली. 64व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांमध्ये शिवाय या सिनेमाला बेस्ट इफेक्ट्ससाठी पुरस्कार देखील मिळाला. अजय हे बॉलिवूडमधले यशस्वी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत असं म्हणायला अजिबातच हरकत नाही. अजय देवगण यांच्याबद्दल भरपूर माहिती जाणून घेतली. याच नोटवर मी तुमची गॉसिप गर्ल आरजे वैष्णवी आज इथेच तुमचा निरोप घेते. ऐकत रहा स्माइल FM 90.8 रेडिओ स्टेशन क्लूज. स्माइल करो, अच्छा लगता